आपल्या बऱ्याचशा डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंचं आपल्या आंबे बहाराचं नियोजन त्या ठिकाणी सुरू झालं. अशा या कुणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला डाळिंब पिकासाठी कुठल्या प्रकारचं नियोजन करणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी तुमचं पीएचडी असेल, केएमबी असेल आणि मायक्रोरायझा असेल. साधारण आपल्याला सर्वात जास्त जर कुठल्या अन्नद्रव्यांची गरज असेल ती म्हणजे आपल्या फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज त्या ठिकाणी मदत करणार आहे. सोबतच मायक्रोरायझाचा वापर त्या ठिकाणी केल्यामुळे मायक्रोरायझा पांढरी मुळी जी आहे डाळिंबाची त्या मुळांच्या भोवती त्या ठिकाणी त्याची वाढ होणार आहे आणि जमिनीत असणारा फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मदत करणार आहे. टोकोस्पोरासारखी जी काही बुरशी आहे त्यातून उद्भवणारे जे काही पुढचे बुरशीजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये तुमचा पाकळी करपा असेल किंवा इतर जे काही पानांवरील टिपके असतील यासारख्या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अशा अवस्थेमध्ये जैविक अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करणं हे सुद्धा अत्यंत तितकंच महत्वाचं आहे. त्याचा वापर करत असताना त्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा असेल किंवा तुमचा सुडोमोनास असेल ही जी काही जैविक बुरशीनाशक आहे साधारणपणे 5 मिली त्या ठिकाणी व्हर्टिसिलियम लॅकॅनी हे जे काही तुमचं जैविक कीटकनाशक आहे त्याची फवारणी सुद्धा साधारणपणे 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मधमाशीला सुद्धा कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. कारण मित्रांनो जी काही आपली कुणी लागलेली आहे त्याचं फुलात रूपांतर होत असताना त्या ठिकाणी आपल्याला मधमाशी सुद्धा येणं हे आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं असतं. आणि मधमाशी आपल्याला जेवढी जास्त आपल्या पिकामध्ये येईल तेवढी जास्त परागीभवन होईल आणि तेवढं जास्त आपल्याला चांगल्या प्रकारची सेटिंग ही आपल्या डाळिंबाच्या पिकामध्ये होताना हे आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो